आता नवीन नोंदणी करायची आहे आपल्याला 3 ते 6 वर्ष वयोगटामध्ये मी नवीन नोंदणी करते. बघूया कशी करायची आहे ती. तर सगळ्यात पहिला हे जे नाव नोंदणी आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर त्याच्यावरती क्लिक केलं तर इथे लिहून आले प्रक्रिया केली. तिथे क्लिक करूया प्रक्रिया केलीवरती. आता इथे मी आईचं टाकते, आईचं आयडेंटिफाय टाकते. इथे प्रक्रियावरती क्लिक केली. आता आधार नंबर टाकूया. इथे आधार नंबर टाकला आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो आधारला लिंक आहे तो. 9 आता मोबाईल नंबर टाकून जायचे आणि इथे जे प्रक्रिया केली आहे ना त्याच्यावरती परत आपल्याला क्लिक करायचं आहे. हे बघा इथे लिहून आले OTP साठी विनंती करा. OTP पाठवते 500. हे बघा इथे आता पडताळणी करा. आता मी OTP नंबर टाकला आहे. पडताळणी करायला क्लिक करायचं आहे. आता eKYC करण्यासाठी पुढे जा. आता हे जे दिसतंय ना तिथे क्लिक करायचं आहे. 5 6 4 ह्याच्यामध्ये आधार कार्ड टाकून घ्यायचं आहे आणि इकडे जे आहे ना हे जो कॅप्चा आहे ना तो आपल्याला ह्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. आता बघा मी टाकून घेते कॅप्चा. RM1 कॅप्चा टाकून घेतलेला आहे. आता नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथे जे आहे ना ते आईचं नाव आणि त्यांची जन्मतारीख नंतर तिचा आधार क्रमांक लिहून आला आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर आला आहे. आता त्यानंतर इथे आपला जे मुलाचं नाव ॲड करायचं आहे ते 3 ते 6 वर्षाच्या बालकाचं चाइल्ड फोटो इथे लिहून आलेला आहे. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. थोडा कर वरती, थोडा वरती कर. हां आता हा बरोबर आला आहे फोटो. तुम्ही क्लिक करते. हे बघा ह्या रकान्यामध्ये आपल्याला मुलाचे नाव टाकायचं आहे किंवा मुलीचे नाव टाकायचं आहे. तर आता जे आधार कार्डमध्ये जे नाव आहे ते आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. खुशी राजेंद्र. नंतर इथे तिची जन्मतारीख टाकायची आहे. जी मोबाईलमध्ये आहे तीच नंतर कोण आहे मेल आहे की फिमेल आहे. तर मी फिमेलवरती क्लिक केलं आहे. मूल कुठे जात आहे अंगणवाडी केंद्र की शाळा. तर मी अंगणवाडी केंद्रामध्ये क्लिक केलं आहे. त्यानंतर तिचं जातीचा वर्गवारी निवडायची आहे. हे बघा इथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे क्लिक केलं त्यानंतर आपल्याला इथे SC ST की इतर. तर माझे इतरमध्ये आहे. आम्ही हिंदू. हां मग इतरमध्ये मी क्लिक करणार आहे. त्यानंतर हे बघा इथे क्लिक करूया. तर निवडा तात्पुरता की शाश्वत म्हणजे त्यांचं राहण्याचं काय आहे तात्पुरता आहे की शाश्वत. तर मी शाश्वतवरती क्लिक करते कारण ते तिथे कायमस्वरूपी आहेत. नंतर पुढचं आहे बालकाला CMO कार्यालय अथवा वैद्यकीय प्राधिकरणाने दिव्यांग घोषित केले आहे का. हे बघा तर इथे नाही, ती दिव्यांग वगैरे नाही आहे किंवा तिला काही वैद्यकीय उपचार चालू नाही आहेत. आता हे सगळं लिहिलं. हे सर्व केल्याच्यानंतर आता इथे जे सबमिट आहे सबमिट करा त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता पुन्हा मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला OTP मागत आहेत 23662. हे बघा इथे मी OTP टाकून झालं आहे. त्यानंतर पडताळणी करा. तर पडताळणी करावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे यशस्वीरित्या नोंदणी केली आहे. तिचं नाव 3 ते 6 वर्ष वयोगटामध्ये ॲड झालं आहे आणि अशा प्रकारे यशस्वीरित्या नोंदणी केलेली गेली आहे. तर मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्हीसुद्धा नवीन लाभार्थी नोंदणी करू शकता. आता इकडे जे आहे ना केले तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. हे बघा इथे जाऊन तुम्ही बेनिफिशरी तिथे जाऊन तुम्ही आपलं सुरुवातवरती क्लिक करायची आहे आणि त्यानंतर ते नाव प्रलंबित यादीमधून निघून आपल्या मेन लिंकवरती येईल. हे बघा इथे त्या बच्चूचं नाव आलेलं आहे. पहिला ते लगेच येत नव्हतं पण आता ते लगेच तुम्हाला इथे दिसून येईल. तुम्हाला सुद्धा माझा हा व्हिडिओ आवडला असेल
तर तुम्ही मला एक लाईक शेअर्स अँड कमेंट्स करायला विसरू नका. तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंट्स नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ इतरांपर्यंतही पोहोचण्यास मला मदत करा. धन्यवाद.